आणि यापुढची बातमी विधान परिषद निवडणुकांसंदर्भातली आहे। 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे, पण या 17 जागांचं गणित सोडवता महायुतीच्या नाकी 9 आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। कारण एका जागेवरती घोड अडलेला आहे, बाकी जागांचा प्रश्न मिटलाय किंवा वाद मिटलाय असं सांगितलं जातंय, पण कोणत्या पक्षानं किती उमेदवार द्यायचे याचं गणित मात्र जुळून आलेलं नाहीये। याच पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय आणि जागा वाटपासंदर्भात महायुतीची एक बैठक पार पडली आहे। यातल्या एका जागेवरती अजूनही संभ्रम असल्याचं चित्र आहे, कारण या जागेवरती शिवसेना सुद्धा आग्रही दिसतेय आणि भाजप सुद्धा। शिवसेनेला हवी असलेली ही जागा भाजप सोडण्यास तयार नाहीये। प्राथमिक चर्चेनुसार भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 या जागांच्या फॉर्म्युलासह निवडणूक लढवण्याची भाजपची इच्छा आहे। मात्र शिवसेनेकडनं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवरती सुद्धा दावा सांगितला जातोय। त्यामुळे अद्याप तिढा कायम असून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल। तर विधान परिषदेच्या सगळ्या 17च्या 17 जागा महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। यावर शिक्कामोर्तब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी बसून करतील। परवा मी राष्ट्रवादीच्याही नेत्यांशी चर्चा केली। त्या बैठकीला सुनेत्रा पवारजी, पार्थ पवारजी, छगन भुजबळजी, सुनील तटकरजी आम्ही सर्व होतो। त्या बैठकीतही महायुतीबद्दल चर्चा झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा यामध्ये महायुतीमध्ये समाविष्ट असणार आहे आणि त्यामुळं विधान परिषदेच्या जागा या महायुतीमध्येच लढल्या जाणार आणि मला विश्वास आहे की 17ही जागेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल। कसलाही घोळ चाललेला नाही। 17च्या 17 जागा महायुती लढेल, एकमेकाच्या सल्ल्यानं लढेल। तिन्ही नेते याच्यामध्ये निर्णय घेतील। त्याच्यामध्ये देवेंद्रजी असतील, आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि सुनेत्रा वहिनी असतील। सीएम साहेबांचं आणि आमचं बोलणं रोजच होत असतं। आज देखील बोलणं झालेलं आहे, पण ते काय झालं, कसं झालं हे जर आताच तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही ब्रेकिंग कशी द्याल ना? रोज ब्रेकिंग आली पाहिजे। नाशिक आणि रायगडच्या जागेवरून चर्चा सुरू होती, मागणी देखील आहे शिंदे साहेबांची। 17च्या 17 जागेवर चर्चा सुरू आहे। 17च्या 17 जागा महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि 17च्या 17 जागा महायुती म्हणून आम्ही जिंकणार आहोत। तर विधान परिषदेच्या फॉर्म्युलावरनं महायुतीत एकमत होताना दिसत नाहीये आणि याच मुद्द्यावरनं राष्ट्रवादी काँग्रेसनं शशिकांत शिंदेंनी टीका केलेली आहे। महायुतीमध्ये एक वाक्य त्या असं तुम्हाला कोण म्हणाला? अंतर्गत त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे, हे वस्तुस्थिती आहे। प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या संदर्भातला प्रयत्न करतोय आणि तो पक्ष वाढवताना एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतोय। त्या चर्चेवर त्यांनी काय स्टेटमेंट दिलं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।